नमस्कार. नवराष्ट्र टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. भुसावळ पुन्हा एकदा खुनाच्या थरारक घटनेने हादरला आहे. अवघ्या 4 दिवसांपूर्वी कालिका मंदिरातील सेवेकऱ्याच्या हत्येची घटना ताजी असतानाच आता रेल्वे फिल्टर हाऊसमध्ये काम करणाऱ्या 58 वर्षीय कर्मचाऱ्याची लोखंडी पट्टीने डोक्यावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या खुनामुळे शहरातील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. शनिवार 4 जुलै रोजी रात्री 8:30च्या सुमारास भुसावळच्या कवाडेनगर परिसरातील रेल्वे फिल्टर हाऊसमध्ये ही धक्कादायक घटना घडली. प्रसाद यशवंत कुलकर्णी हे नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असताना संशयित आकाश भानुदास गोरखा हा तिथे आला. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर आरोपीने फिल्टर हाऊसमध्ये पडलेली लोखंडी पट्टी उचलून प्रसाद कुलकर्णी यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर दुखापत आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी मनोरुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी त्याच्यावर 2 गुन्हे दाखल होते, मात्र 2021 नंतर त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा नोंदवलेला नव्हता. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून देखो पलट जाएंगे हैं। ये तो कितनी जल्दी ऑफिसर है। आवाज